झालं राणादा? ना पोलीस का घेऊन गेलतो? सांग की. सांग की. अगं काही नाही बाळा, पोलीस स्टेशनला काम होतं त्यांचं म्हणून गेले होते ते. कसलं काम? राणादा आबांच्या पुण्यतिथीमुळे सुट्टीवर होता, माहितीये मला. राणादा काय झालं? सांग की. नाही, काही नाही झाले. काही नाही, काहीतरी झालंय माहितीये मला. पण तू काय काळजी करू नकोस, तू कधीच चुकणार नाही, कारण तू माझा हिरो आहेस आणि हिरो कधीच चुकत नाही. अगं, आपला राणादा हायच हिरो. चुकणार नाही म्हणजे नाही. कुणी घाबरायचं काय कारण नाही, सगळं नीट होते. काय राणा, तू काही बी काळजी करू नकस. अरे समजा ठीक होईल. चल तू 2 घास खाऊन घे. मला भूक नाही, तुम्ही खाऊन घ्या. तू नाही खाल्लंस तर मी बी नाही खाणार. उठ. चल. लोणचं द्या. काय नाही ते झुरळ. अगं गोदक खरंच नको मला, बस झालंय. अहो बास काय, आधीच एक तर नेहमीपेक्षा कमी वाढलंय तुम्हाला. राणा, उग नाही नाही म्हणू नकस. जेव बरं नीट. हॅलो, का रे, कसा वाटला दणका? हा, मान नादाले लागू नको बापू, नाही तर कुत्र्यासारखे हाल करील मी तुये. हा, तेव्हा शांत राहण्यात तुये शांतपण आहे, जास्त वळवळ करू नको. अरे समोर आहे की, मग धावतो तुला. काय लो, कोण आहे? राणीकडं. अबे तुया घरी तुया देखत पैसे पाठवले मी, तुला माहिती पडलं का? उद्या यमदूत पाठवू का तुया घरी? हा, अरे हिम्मत असेल का नाही तर एक डाव फक्त समोर आहे, मग धावतो तुला. हे हॅलो, अरे बो हॅलो. अहो काय झालं, कुणाचा फोन आहे? माहित आहे समजा फोन करता येते, टोळीतील माणसं करता येते समजा. मला धमक्या देऊन गप करायला बघायला, पण अशा धमक्यांना भीक घालणार नाही मी. बरं बरं, तुम्ही जरा शांत व्हा आधी आणि तुम्ही जेवून घ्या बरं. राणादा, तू अजिबात काळजी करू नकोस. आम्ही सगळी तुझ्या संकट आहे बघ. हो,
आबासनी बाहेर काढलं होतं तसं तुला बी बाहेर काढणार आम्ही. राणा, अरे जीव की लेकरा. हा की या समध्यासनी हुडकून काढल्या बिगर राहणार नाही मी. अरे देवा, हे काय आणि येईन. अंजली, हे घर काय आपल्याला लाभलं नाही बघ. गोदात का नको काळजी करूस तू, सगळं नीट होते बघ. जरा थांब. काय चाललंय तुमचं? डोसकं फिरलंय माझं. काय झालं? आज पैशात अडकवले. उद्या जीवा मारायची धमकी द्यायला ते. हे बघा, आपण धमक्यांना अजिबात घाबरायचं नाही. लक्ष्मीला घाबरवायचा प्रयत्न सुद्धा केलाच होता की त्यांनी. होय, हो मी घाबरत नाही. मला फक्त आपल्या घरच्यांची काळजी वाटते. अहो सूरज कायम बाहेर असतोय. आधी दगडफेक झाली, मग लक्ष्मीला घाबरलं, आणि आता पैशात अडकवलं. ही माणसं कुठल्या बी थराला जाणार आहेत बघा. पण तुम्ही एवढे भडकू नका हो. घरात लहान मुलं असतात. अहो जीवा मारायची धमकी दिली म्हणून टाळ कसं टकलं माझं. बरं ठीक आहे, पण यापुढे तुम्ही असं भडकायचं नाही. एक डाव फक्त लिंक लागू द्या. नाही समधी टोळे उद्ध्वस्त केले का नाही, तर राणा म्हणून नाव सांगणार नाही. मला गोदाक्का म्हणतायत तेच खरं वाटायला लागलं. काय? आपण वाडा सोडायला नको होता. वाडा सोडल्यावर हे सगळं सुरू झालंय. अहो असं काय बी नाही. अहो वाडा सोडायच्या आधीपासून ही केस सुरू आहे. हो, पण तेव्हा आपल्या घरावर संकट येत नव्हती. जुनी माणसं आपल्या माणसांचं संरक्षण करतात असं म्हणतात. वास्तू पुरुष. तुम्ही काय बी काळजी करू नका, मी समज बरोबर करतो. एक डाव फक्त लिंक लागू द्या. पण मला एक कळत नाहीये, कोणी ठेवले असतील ते पैसे आपल्या घरात? आजच्या गर्दीचा फायदा घेऊन केलाय समजा. आपल्या गावातलंच नसेल ना कोण? अहो नाही हो, अजिबात नाही. अहो मी समजासनी बारकेपणापासून ओळखतोय. आपल्या गावातलं असलं कोणी बी काय बी करणार नाही. जो पक्का बाहेरचा माणूस आहे. एक डाव फक्त लिंक लागू द्या बघा. सापडेल. नका काही काळजी करू, शांतपणे झोपून जा. लक्ष्मी, तिला मी गोदाक्कांजवळ झोपायला सांगितलंय. का ती घाबरली काय मला? अहो माझा राग तेवढा पुरता होतो. नाही हो, तसं काही नाही. झोपेल की पण ती गोदाक्कांजवळ. चला, मी तुम्हाला डोक्याला मस्त मालिश करून देते. अहो आता राग गेलाय माझा. अरे चा, फक्त राग आल्यावरच मालिश करून द्यायची असते का? प्रेमानं मालिश नाही करू शकत मी. आले. अहो, आपण कोणाचं काही वाईट केलेलं नाही, तेव्हा आपलंही काही वाईट होणार नाही. नाहीच होणार, पण आपण खबरदारी घ्यायला पाहिजे. ती घेऊया, पण आधी तुम्ही तुमच्या रागावर कंट्रोल ठेवायला शिका आणि शांतपणे यातून काय मार्ग काढता येईल ना याचा विचार करा. बाकी आम्ही सगळे तर आहोतच की तुमच्या सोबत. तुम्ही समजे सोबत आहे सा, म्हणून तर आजवर टिकून राहिलोय मी. मग आता कुठलाही विचार न करता शांतपणे झोपून जायचं, बरोबर?
बरोबर. ते दे गाई. होय. डोसक्याला जाम कुटाणा करून ठेवलाय बरं का ताईसाब. मला तर लई मजा आल्या. हा ते नाही चंदा मावशी, ते रानादाला पोलिसांनी धरलं आणि लगेच सोडलं मी. ते कसं काय? अव रानदा स्वतःच पोलीस आहे म्हणून सोडला असत. पोलीस परत येणार आणि रानदाला धरणार. का? कुणाचा मर्डर केला का त्यानं? नाही, लाच खाल्ल्या. लाच? ते लाच खाणं माहित आहे? लाच काय असते? तुम्हाला माहित नाही येडा रे येडा. मला काय मी कोण? मालक जेवढं विचारलंय तेवढं सांगायचंय. आव रानादानं पैसे खाल्ल्यात. घरात पैशाची बॅग सापडली नाही का? पैसे खाल्लं? चोरलं? नाही, पैसे खाणं म्हणजे एखाद्या गोष्टीसाठी पैसे घेणं. ते केलंय राणा भाऊजीने. करणारच. तो आणि ती लक्ष्मी गरीब आहेत ना. हे बा मालक पैसे खात नाही. एकदम बरोबर. हुशार आहात की तुम्ही, लगेच समजतं तुम्हाला. मग आता काय होणार? काय होणार? पोलीस येणार आणि रानादाला जेला टाकणार. ताईसाहेबांना जेला टाकल्याची सजा मिळणार. व्हायलाच पाहिजे. माझ्या मम्मीला जेलात टाकलं होतं ना, आता स्वतःच जेलात जाणार. उद्या सकाळी बघ त्या लक्ष्मीला कसं पिडतो ते. हा पिडा पिडा. मला तर लई मजा आल्या. पिडा. ए बा रानादा असा करून जेलात जाणार. ए लक्ष्मी, तोंड का पडलं तुझं? नाही. अगं दिसते की तोंडावरनं. तुझ्या रानादानं लाच खाल्ली ना. बराबर सापडला बा पोलिसांना. नाही. नाही काय नाही? तुझ्या रानादानं पैसे खाल्लेत पैसे. माझ्या मम्मीला पैशावरनं जेलात पाठवलं ना. आता तुझा रानादा बी जेलात जाणार. तू बस रडत घरात. माझ्या रानादाला काही म्हणायचं नाही का? का नाही म्हणायचं? अगं लाच खाल्ल्या तुझ्या रानादानं. लाज म्हणजे माहितीये काय? पैसे खाल्ल्यात पैसे. आणि जो पैसे खातो तो जेलात जातो. युवराज, उभाट पूर्ण परत बोलास तर. चुकीचं काय बोललोय? खरं तेच बोलते की. रानादानं लाच खाल्ली, पैसे खाल्ल्यात म्हणूनच पोलिसांनी धरला होता ना. आणि पैसे खाणारा माणूस जेलमध्ये जातो. काका बोगा. युवराज, खरंच तो बाळ पुढे ना आता. कोणी शिकवली रे अक्कल? हा, अहो, तुम्ही आता भडकू नका. लहान आहे तो युवराज, त्यासने मी समजावतो. युवराज हे इकडं चला. युवराज दयाचं मनाला लावून घ्यायचं नाही. हा, येडच्या पायते. अगं काय ग, रडायला काय झालंय? लाच खाल्ले, तू पैसे खाल्ले. इकडे तुला कोण म्हणलं? युवराज दादा म्हणत होता की तू लाचखोर आहे आणि तू जेलात जाणार. ही पैसे खाईन तुला असं वाटते? नाही, पण युवराज दादा म्हणत होता तसं. अगं किंवा तुला चिडवत असेल. असं कोण चिडवतो का? हे बघ, इकडच्या तिकडच्या गोष्टीकडे लक्ष द्यायचं नाही.
बरं मला सांग, तुला शाळा नाही का आज? शाळा हाय, मी जाती होतो पण युवराज आता मध्येच आला आणि चिडवायला लागला. मी आता तुला काय म्हणलं, इकडच्या तिकडच्या गोष्टीकडे अजिबात लक्ष द्यायचं नाही. अगं त्यानं कुठेतरी काहीतरी ऐकलं असेल, दुसरं कोण काय म्हणतंय याच्याकडे आपण अजिबात लक्ष द्यायचं नाही, कळलं? हा, आणि युवराज आता वरड जरा. काका पोका वरडलाय पण तू बी वरड, म्हणजे गप्प बसल जरा. लक्ष्मी, मी तुला काय म्हणलं, इकडच्या तिकडच्या गोष्टीकडे अजिबात ध्यान द्यायचं नाही. तू फक्त अभ्यासाकडे ध्यान दे. आता शाळेत जा मस्तपैकी आणि अभ्यास कर. लक्ष्मी, तुझ्या रानादानं पैसे खाल्लं नाहीत हे समजा जगाला लवकरच कर. जा शाळेत. शिरपा दादा तुला शाळेत सोडतील आणि सांगितलेल्या गोष्टी लक्षात ठेवायच्या फक्त. अभ्यास. शिरपा दादा, लक्ष्मीला शाळेत सोडा, जा. युवराजला कोणी सांगितल्या या सगळ्या गोष्टी? जाऊ देव, हे काय महत्वाचं नाही. हो, महत्वाचं कसं नाहीये? लहान मुलांना या अशा गोष्टी सांगणं चुकीचं आहे. होय, पण आपल्या घरात असं कोण सांगणार आहे का? आणि आजकालची पोरं लय हुशार असतात, त्याची समज कळते. अहो पण चुकीचं कळतंय, असं अर्धवट ज्ञान बरोबर नाहीये. बघ ए ना हा आणलं बघ. यात आहेत काय? होय. आत बसून बघा. होय, या. चला ये बरकत. होय, या. या बस दादा. कार्यक्रमाचे फोटो होय. होय, जरा दावा. बरकत भारी उठलाय भाई. याचं ते हे करून घे, पॅनल घेऊन घे लावायला. जरा पुढे करा की. जाऊ दे जाऊ दे. एक मिनिट ते मागचा फोटो दावा. नाही येऊ नाही याच्या बी मागचा योच फोटो. अरे बॅग आहे नव्हती. हे बघा योच फोटो आहे. हीच बॅग होती ना होती. होय. हो, हीच ती बॅग. झूम करा ते, झूम करा जरा. हा बस बस बस. म्हणजे बघा बॅग देणारा दिसतोय पण घेणारा कोण दिसत नाही. दादा म्हणजे कार्यक्रमा दिवशीची बॅग घरात आल्या. कोणी आणि कशी ठेवली? पण देणारा कोण आहे ह्यो? मला कुठेतरी बघितल्यासारखं वाटतंय मला. होय, यो माणूस आपल्या घरी आलाय म्हणजे यो माणूस आपल्या गावच्या आसपासचा असणार. होय. हो दादा, तुम्ही एक काम करा, पटाक दिशी यो फोटो आहे का नाही यो माझ्या मोबाईल मध्ये पाठवा आणि त्याच्या प्रिंटा बी काढून द्या. मी आलोच. कशाला केबल ब्ल्यूटूथ पाठवा की. चालू करू.
झालं काय झालं बघ. चला येतो. कुठे निघालाय? हवी माणसं लय डेंजर आहे. उद्या काय करायच्या आधी असणे ओळखलं पाहिजे. चला येतो. चल आम्ही भेटतो. हो. नको नको ही माणसं बघता जरा मला लय डेंजर वाटतंय. मी करतो बरोबर काय करायचं ते. अहो ऐका, तुम्ही आधी तुमच्या डिपार्टमेंटमध्ये तरी कळवा. हे बघा आधी मी ओळखतो. तुम्ही काय बी काळजी करू नका. मी समजा बरोबर करतो. बरं का त्या प्रिंटा घेऊन ये. बर बर अहो अहो जरा सांभाळून.